सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली आहे. 52 धावांचं त्यांनी सुद्धा टार्गेट ठेवलं होतं. आता त्यांच्यासाठी काय वेगळे प्लॅन असतील? प्लॅन काय नाही, जे आपले विकेट टू विकेट बॉलिंग करा, व्यवस्थित फिल्डिंग चांगली करा, बस. ओके, थँक्यू सर. कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या पुढच्या सामन्यासाठी. यस, मयूर चव्हाण या गावातील सुपुत्र. मागच्या सामन्यामध्ये 13 धावा डिफेंड करायच्या होत्या. त्या चांगल्या रीतीने डिफेंड सुद्धा केल्या. आता काहीतरी नवीन प्लॅन, नवीन माइंडसेट, नवीन संघ आहे समोर. तर काय विचार असतील? काय नाही, आम्ही पण टॉस जिंकून बॅटिंगच घेणार होतो आणि जे पाहिजे होतं ते मिळालं आहे. कारण की जर जास्तीत जास्त स्कोर समोरच्या टीमला दिला तर त्यांना चॉक करण्यात पण आसानी होते. आता गेल्या वेळी पण आमची चांगली बॅटिंग झाली, आम्ही त्या रन्स डिफेंडसुद्धा केल्या आणि आता पण तोही प्रयत्न राहील. कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या पुढच्या मॅचसाठी. ऑल द बेस्ट. मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅच मॅन ऑफ द मॅच किरण, T90 टीमचा किरण. किरण आपण मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता या. मॅन ऑफ द मॅच आपण स्वीकारायचंय. नितेश बोलिये, टीम 90 चा प्लेयर मॅन ऑफ द मॅच चा किताब. हे नको, थांब थांब. हॅलो 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 हॅलो. लक्षात घ्या, जशी मॅचला सुरुवात होईल, जेव्हा इनिंग ब्रेक होईल, तेव्हा लॉर्ड्स प्रक्रिया जी आहे ती संपूर्ण देखील आपण करणार आहोत. त्याकरिता टीम जानवी लिव्ह टीमचा एक प्रतिनिधी, त्याचबरोबर विघ्नहर्ता भुईगाव टीमचा एक प्रतिनिधी, आणि जो मैदानामध्ये सामना चालू आहे त्या दोन त्या सामन्याचे जे दोन प्रतिनिधी असतील ते आपल्या कॉम्बॉक्समध्ये जॉईंट राहतीलच. इनिंग ब्रेक दरम्यान आपण ते लॉट्स प्रक्रिया ती संपूर्ण करणार आहोत. बॉलर नेम नवनाथ. स्ट्रायकिंग एंडवरती स्कोर कार्ड. पहिल्या बॉलवरती
फटका छान सजवला, परंतु डीप मध्ये थोडस कॅच मी जस्ट झाला, त्याच्यामुळे सध्या ड्रॉप आपल्याला पाहायला मिळाला. झेल सुटला, तर झेल सुटण्याचा परिणाम काय मिळेल हेही पाहायचं इथून आपल्याला. पुढचा बॉल, हा बॉल जाईल जाईल जाईल, शॉर्ट बॉल. आता जखमेवरती मीठ सोडण्याचं काम सध्या फलंदाज जितेन करतोय. मागच्या मॅच मध्ये याच खेळाडूने 44 बनवले होते. तोच खेळाडूचा आता सध्या तुम्ही झेल सोडला आणि झेल सोडण्याचा परिणाम नेक्स्ट बॉलवरती षटकार. पुढचा बॉल, आता हा बॉल विरकावण्याचा प्रयत्न, कॅच महत्वाचा आहे, यावेळी चुकी होणार नाही. आता परतावं लागेल फलंदाज जितेनला, तंबूच्या आश्रयाला. विकेटचा पतंग, फलंदाज बाद. थँक्यू. नव्याने फलंदाज क्रमांक 3 आयुष सध्या बॅटिंग स्टान्सवरती आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आता सध्या महत्वाची विकेट, आता चुकी केलेली नाहीये विकेट किपर. एक चांगला कॅच कॅरी केला त्यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल, हा बॉल थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, थोडासा अंगलट गोलंदाजाचा आलाय, वाईटचा सिग्नल. आता इथे मात्र जॉईन होते, टीमची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतीये एकंदरीत 9 आकड्यावरती. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एक चांगल्या दर्जाची सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असलेली स्पर्धा आणि अगदी रंगरूप या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहताय. कालचा दिवस देखील अगदी रंगतदार पाहायला मिळाला, त्याचबरोबरीने आजचा दिवस देखील त्याच अनुषंगाने. हा बॉल बॅटच्या बॉटम एज आणि थोडंसं पुढे पोहोचू शकलेले नाही आहेत फ्लाइंग स्लिपचे खेळाडू. थोडेसे मागे होते, बॉलवरती पोहोचणं कितपर्यंत साथ मिळालं नाही आणि त्याच्यामुळे सध्या एक धाव इथे वाढेल आणि जाऊन पोहोचेल फलकावरती 10 रन्स आणि स्कोर कार्ड. पुढचा बॉल, राऊंड विकेट, नवनाथ तयार. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा दूरवरनं खेळलाय, त्याच्यामुळे सध्या खेळत असताना यश तो मात्र प्राप्त होणार नाहीये. थोडासा दूरवरती ठेवला सर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. चला पंचांकडे दाद मागू नका प्लीज, विनंती करतोय, कारण पंच ह्याच खेळीचा आम्ही मैदानामध्ये सजवलेत ठेवलेत. पुढचा बॉल पुढे टाकलाय, स्लॉट मध्ये टाकलाय, त्याच्यावरती घडणागती 16 करण्याचा प्रयत्न, जाईल बॉल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू. थँक्यू. नवीन गोलंदाजी मार्गवरती किरण, षटक क्रमांक दुसऱ्या करता तो आलाय, तयार होईल. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकात एकंदरीत बोलबाला राहिला फलंदाजी करणाऱ्या टीमचा. एकंदरीत 16 धावा त्या षटकामध्ये आल्या, एक विकेट मात्र गमावली आहे. फरक पडणार नाही फारसा, परंतु या ठिकाणी आता टीमला सावरून चांगली बॅटिंग करणं तेही गरजेचं राहणार आहे. किरण आहे गोलंदाजी मार्गवरती, एक लेफ्ट हँडर गोलंदाज म्हणून त्याची ख्याती. पुढचा बॉल दूरवरती टाकलाय, बोट फिरवली, टप्पा पडला, बाहेरच्या दिशेने अतिरिक्त निघाला. पंचांचा सिग्नल वाईटचा इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटचा सिग्नल, टीमची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 17-17.
चला पंचांकडे दाद मागू नका, वारंवार मी विनंती करतोय. पंच आम्ही ह्यासाठी मैदानामध्ये उपस्थित ठेवलेत. जो पंचांचा डिसिजन असेल, फायनल डिसिजन तो मात्र गणला जाईल. पुढचा बॉल फॉर द विकेट. हा बॉल अगदी चांगला पाहायला मिळतोय. सर्व बॉल गेले विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल ची सांगता सध्या होतीये. एक चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. थोडासा पेस जास्त प्राप्त केला या बॉलवरती आणि त्याच्यामुळे सध्या गोलंदाज हवी ठरलाय. एकंदरीत षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि पहिला बॉल फेकून झालाय. तयार होईल ओव्हर द विकेटनी वन्स अगेन. हा बॉल बॅटच्या थोडासा बॉर्डरमध्ये लागलाय. ऑनसाईडच्या दिशेने जाईल, जोपर्यंत फील्ड केला जाईल. सेकंड करता कॉल. सेकंड ही कंप्लीट. सेकंड कंप्लीट होतीये. सेकंडच्या मदतीने आता टीमची धावसंख्या फलकावरती लागेल, जाऊन पोहोचेल फलकावरती 19 रन्स आणि स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती. आज एक वेगळा क्रिकेटवरती ग्लॅमर या भारतामध्ये आपण पाहताय. अनेक ठिकाणी या टेनिस बॉल क्रिकेटचं आयोजन केलं जातं. या टेनिस बॉल क्रिकेटला वळय ते अगदी मोठ्या प्रमाणावरती निर्माण होत असताना आपण पाहिलंय. काल देखील उल्लेख क्रिकेटचा मी केला होता. हा बॉल थोडासा दूरवरती टाकलाय. आणखीन एकदा वळण प्राप्त. ही लेंथ सध्या तरी ट्रेडमार्क लेंथ आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून आणि ती सध्या विकेट कीपरच्या हातामध्ये चालली आहे. एकंदरीत चांगला बॉल डिलिव्हर केल्यानंतर 3 बॉल समाप्तीला आले. टीमची धावसंख्या आहे ती म्हणजेच 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढचा बॉल जागा बनवली. स्ट्रोकला हुक करण्याचा प्रयत्न. जाईल बॉल लॉंग स्टॉप फ्रीजनला भेदत सीमा रेषा पार. 4 धावांकरता येते चौकार. थँक्यू. चौकाराला धावसंख्या वाढवण्याचं काम सध्या आता बॅटिंग टीम करतीये. हा ऑन साइडला वळून मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं कनेक्शन ते बसू शकलेलं नाहीये व्यवस्थित आणि त्याच्यामुळे सध्या ह्या बॉलवरती एक सिंगल धाव ती मात्र प्राप्त केली जाईल. धावसंख्या फलकावरती 24 आणि लास्ट बॉल सेकंड ओव्हर. पुढचा बॉल बिग हिट करायचा होता. आणखीन एकदा लांबून वळवलाय. चांगला बॉल इथे डिलिव्हर करत असताना बॉल सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलच्या स्वरूपात या बॉलची सांगता. षटक देखील इथे संपले. षटक क्रमांक दुसरं समाप्तीला आलंय. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या ती मात्र स्थिरच आहे 24. लॉस ऑफ 1 विकेट. एक छोटीशी धून. चला नवीन गोलंदाजी मार्कवरती लगेचच आणायचं आहे. ऐकूयात एक धून मैदानामध्ये लगेच येऊया. थँक्यू. चला दोन्ही टीमचे एक प्रतिनिधी. जान्हवी 11 टीमचे एक प्रतिनिधी. विघ्न अर्धा भुईगाव संघाचे एक प्रतिनिधी. आपण त्वरित कॉम्बॉक्स मध्ये यायचं जिथे लॉर्ड्स प्रक्रिया या 6 बॉल नंतर ती मात्र केली जाईल आणि जो मैदानामध्ये सामना चालू आहे त्याचे एक प्रतिनिधी इथे राहतीलच ही अपेक्षा असेल. रोहित आहे गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक अंतिम स्लॉगवर देतवर हाताळण्याकरता आलाय. पहिला बॉल लांबून खेचण्याचा प्रयत्न. बीट केलंय विकेट कीपरकडे. हा बॉल सरळ चाललाय डॉट बॉलच्या स्वरूपात. डॉट बॉलच्या स्वरूपात सांगता होतीये. रोहितचे षटक चालू आहे. हा बॉल अक्रॉस द लाईन केला. गॅप मध्ये चाललाय.
जाईल बॉल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना 4 धावन करता येतोय ओव्हर दी रोप 4 धावन करता सुकार. चौकार येतोय 4 धावा येत आहेत. आता इथून धावा येणं ही गरजेचं राहणार होतं आणि ते धावा येत आहेत. ही महत्वाची बाब आहे बॅटिंग टीम वीर 11च्या माध्यमातून. आता 28 धावसंख्या फलकावरती लागली आहे 28. लॉस ऑफ 1 विकेट. एकंदरीत 2 बॉल फेकून झालेत. रोहितचं षटक चालू आहे. जरूर पहिला बॉल चांगला टाकला त्यानंतर आघात चढवत असताना आपण आयुषला पाहतोय. आयुषच्या बॅटमधनं 8 बॉलमध्ये 12 बनवलेत. वैयक्तिक खेळी त्याच्या आपण सध्या निहाळतोय. पुढचा बॉल पुढे टाकलाय चांगला बॉल सबमरीन डिलिव्हरी. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला तिकडनं घेतलेली उचली टॉस होत असताना आपल्याला हा बॉल पाहायला मिळाला. सरळ बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल डिलिव्हर्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तीन बॉलचा केस समाप्तीला आहे. आणखीन 3 बॉल बाकी आहेत. दूरवरती टाकलाय फोर्स केले या बॉलला खेळण्याकरता. तिथे क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला स्थिर आहे. जोपर्यंत फिल्डिंग करेल तो थ्रोही चांगला खेळा त्याच्या माध्यमातून त्यावरती एक सिंगल धाव जॉईंट होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 29. चला विजय संघाचे कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण जॉईंट राहायचंय. लॉर्ड्स प्रक्रिया जी आहे ती संपूर्ण केली जाईल. हाही बॉल चांगला टाकलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. एक चौकार आल्यानंतर सध्या तरी कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून केले गोलंदाज रोहितने. हा बॉल दूरवरून वळवायचं होतं. दूर टाकलाय. आता पंचांचा सिग्नल वाईट झालाय. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. डेथ ओव्हर सध्या तरी चालू आहे मैदानामध्ये. रेडी होईल गोलंदाज ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन त्याला मारण्याचा प्रयत्न. चांगला कॅच रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाला. शेवटपर्यंत बॉलवरची नजर हटवली नाही. अंतिमच्या क्षणी ऍट द लास्ट मोमेंट झेल टिपला जाईल फलंदाज बाद आणि ते पारी देखील समाप्त होईल. पहिल्या पारीमध्ये टीमने बनवलेत एकंदरीत 30 बनवलेत. 31 करायच्यात. 31 धावांचं आव्हान समोर येईल आणि जाऊयात दिसेकडे. आणि त्याचबरोबरीने लॉर्ड्स प्रक्रिया तीही आपण संपूर्ण करणार आहोत. चला दोन्ही विजय टीमचे प्रतिनिधी या. चला जान्हवी 11 संघाचे कर्णधार चला त्वरित यायचं आहे. लॉर्ड्स पाडण्यात येतोय. चला घाई करायची आहे.
येस, चला क्षेत्ररक्षक सजून घ्या. येस, कॅमेरामॅन कॉम्बॉक्स कडे फोकस करायचं आहे. लॉर्ड्स होतोय. विघ्नहर्ता भुईगाव संघ, कॉंग्रॅच्युलेशन बाय मिळाल्याबद्दल. विघ्नहर्ता भुईगाव संघाला बाय मिळाली आहे. म्हणजे या पुढची मॅच होईल जान्हवी 11 वर्सेस. या सामन्यामध्ये जो कुठला संघ जिंकेल त्यांच्या दरम्यान पुढची मॅच रंगण्यात येईल. चला वळूया सामन्याच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक सजून घ्यायचं आहे. चला घाई करायची आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. येणारे 18 बॉल 18 मध्ये 31 रन चेस. मागच्या सामन्यामध्ये पण 29 धावांचा पाठलाग होता, तो सोप्या रीतीने चेस केला होता. परंतु आता थोडीशी सिच्युएशन वेगळी आहे, समोरला टीम वेगळी आहे. हेमंत भोईर, हेमंत आलाय गोलंदाजी मार्कवर. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात. 31 धावांचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात करावी लागेल, ती म्हणजे वीर 11 संघाला जर या सामन्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत राहायचं असेल तर 2 सलामीचे जोडी किरण आणि प्रथमेशची ही जोडी. मागच्या सामन्यामध्ये किरणनी चांगली खेळी केली होती, चांगले फिनिशिंग टचेस दिले होते आपल्या संघासाठी, जेणेकरून ते 29 धावांचा टोटल चेस सुद्धा करण्यात आला होता. चला सामन्याला सुरुवात होतीये. 31 धावांचं आव्हान येणारे पुढच्या 18 बॉल मध्ये. लेट्स गो, लेट्स गो चा इशारा आलाय पंचांकडनं. चालू करायची आहे मॅच. पहिला बॉल, पहिला हल्ला बोलण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आहे आणि किरणला परदावा लागेल तंबूच्या आसराला. गडी झालाय बॅक टू डिपार्ट. वेलकम डीजे. चला घाई करायची आहे, घाई करायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल थोडीशी घाई करा. पहिला चेंडू हाताला गेला होता, स्लॉट मधला चेंडू होता. थोडीशी लालच दिली होती, त्या लालचवर षटकार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग प्रॉपरली झाला नव्हता. एलिमिनेशन भेटलं त्या चेंडूला, परंतु डिस्टन्स ट्रॅव्हल करता आलेला नाही आहे, डिस्टन्स गाठली नाही. आणि त्याकरता लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता त्यांना चिराग, त्यांनी कुठली चूक केलेली नाही आहे. विकेटचा पतन झालाय पहिल्या चेंडूवरती. मागच्या मॅचचा फिनिशर आता तंबूच्या आसराला परतलाय. आता जबाबदारी असेल या दोन्ही फलंदाजावरती. या 31 धावांच्या रनचेस मध्ये एक मोठी पार्टनरशिप, चांगली पार्टनरशिप करण्यासाठी. खोलवर टप्प्यात चेंडू, चेंडू चाललाय लॉंग ऑफ क्षेत्रावरून. क्षेत्ररक्षक येईल जरूर, एकदा पूर्ण होईल. दुसऱ्या धावचा कॉल, परंतु नकार दिला जातोय कॉलला. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवर पाहायला मिळते. यावेळी काय पाहायला मिळते, आंखों में इशारा. दोन्ही फलंदाजांची चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा फंबल झाला, गोलंदाज तो बॉल गॅदर करण्यासाठी आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला. 1च्या बदली 2 धावा घेतल्या गेल्या. धावफलक जाऊन पोहोचले ते 2 धावेवर. रन चोरल्या जातात अशा सिच्युएशन मध्ये, लो स्कोरिंग मॅच. आणि अशा सिच्युएशन मध्ये जर एवढ्या सोप्यापणे धावा दिल्या गेल्या तर या 31 धावा थोडेसे कठीण होऊ शकतात डिफेंड करण्यासाठी. फुल टॉस चेंडू, चेंडू हवेत. मयूर चव्हाण चेंडू खाली आहे. जेल टिपला गेलाय, जेल टिपला गेलाय. पंचांचा इशारा काय येईल? यस, पंच आपला कॉल कळवायचा आहे. विकेट, विकेटचा पतन झालाय. गडी बॅक टू डिपार्ट झालाय. आलाय दुसरा धक्का, लागलाय दुसरा गडी.
यस थँक्यू डीजे. विकेटचं पतन झालंय, थोडासा दबाव आला असेल. फुल टॉस चेंडू दबावला ऍब्झॉर्ब केलाय आणि त्या दबावला ऍब्झॉर्ब करून आलाय चौकार आणि या चौकाराशी धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 6 धावेवर. यस थँक्यू डीजे. विकेट आली होती मागच्या चेंडूवरती, धावफलक जाऊन पोहोचले 6 वर. 4 चेंडूंचा खेळ संपलाय, 2 चेंडूचा खेळ येणार बाकी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्याच दिशेला चेंडू ट्रॅव्हल होईल, परंतु शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर येईल त्या चेंडूवरती, एकच धाव मिळेल. शेवटचा चेंडू असेल LBW स्वरूपात. फलंदाज झालाय बाद. फलंदाज झालाय बाद. एक क्षणी असं वाटलं होतं की बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असेल, परंतु कुठलाही संपर्क नव्हता. डायरेक्ट पायाला स्पर्श झाला चेंडू आणि लेग LBW च्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. यस थँक्यू डीजे. तिसरा गडी बॅक टू डिपार्ट झालाय. धाव फलक पाहिलं 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा. 3 गडी बॅक टू डिपार्ट गेले आहेत. शेवटचा चेंडू असेल 31 धावांचं आव्हान आणि 31 धावांचं आव्हान डिफेंड करताना एका अशा मैदानावरती जिकडे रनचेस सोपे होते, त्या मैदानावरती 31 धावांचं आव्हान डिफेंड करताना चांगली गोलंदाजी केली आहे. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात, परंतु आयुष कडून थोडीशी चुकी झाली आहे. आलाय षटकार आणि पूर्णपणे दबाव समोरच्या टीमवर नेऊन ठेवलाय. यस डीजे. चांगल्या प्रमाणे शतक हाताला गेलं होतं. 5 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा खर्ची केल्या गेल्या होत्या आणि 3 गडी सुद्धा टिपले गेले होते, परंतु नवनाथ आले आणि तो एक षटकाराने पूर्णपणे मोमेंटम बदलून टाकलं, पूर्णपणे इक्वेशन बदलून टाकलं. इक्वेशन पाहिलं तर आता 12 बॉल 19 धावांचं इक्वेशन येऊन राहिलंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चिराग आलाय. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी त्याला कट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला चेंडू जाईल धन 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 करत चौकारासाठी. यस डीजे. यस थँक्यू डीजे. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी झाला, पूल केलाय. रोहित मॅच स्टाईल मध्ये आलाय षटकार. वेलकम डीजे.
यस थँक्यू डीजे. मागच्या चेंडूवर एक चौकार आला, आता या चेंडूवर एक षटकार. इक्वेशन पूर्णपणे बदलले. 12-19चं जे इक्वेशन होतं ते येऊन राहिले आता 10 बॉल 9 रनवर. रन बॉलपेक्षा कमीचं इक्वेशन येऊन राहिलंय. एक चौकार एक षटकार ऑलरेडी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. आणखी एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लोफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफच्या डोक्यावरनं केलेला फटका. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. येस थँक्यू डीजे. 9 बॉल 3 रनची गरज. 9-3चं इक्वेशन येऊन राहिलंय. आणखी एक शॉट ऑफ लेन डिलिव्हरी झाला, पुल केलाय फाईन लेग स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चौकार मिळेल आणि या चौकाराशी जागा मिळवली आहे T90 विरार संघाने क्वालिफायर संघामध्ये. आणि आता या पुढचा सामना T90 विरार संघ वर्सेस जान्हवी 11 संघ. चला दोन्ही संघांची संघ नायकांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रथमेश कुडू याचा आहे. चांगली खेळली गेली. वैयक्तिक 20 धावांची खेळी 4 चेंडूंमध्ये. प्रथमेश कुडू आपण यायचं आहे. चला जान्हवी 11 संघ आणि T90 विरार संघ. चला दोन्ही संघांनी कर्णधार पाठवायचा आहे. जान्हवी 11 T90 संघ विरार दोन्ही संघ आपला कर्णधार पाठवा.